त्या गणरायास वंदन करून श्री शांता दुर्गा व सिद्धेश्वर चरणी लीन होऊन मायबाप रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून खोकरल ग्रामस्थ सहर्ष सादर करीत आहे पारंपरिक संगीत कलाविष्कार धुमाळ धुमाळ अर्थात शंकासुरवत कलाकार मृदुंग पांडुरंग गवस, तालरक्षक शिवराम गवस व उमेश चारी, श्री विष्णू मुकुंद गवस, गणपती वेदांत गवस, ब्रह्मदेव रघुवीर चारी, रिद्धी व सिद्धी श्रेयाचारी व दिशा औसपकर, भटजी आणि शंकासूर या दुहेरी भूमिकेत परेश परब पुनश्च रंगदेवते स्मरून सहर्ष सादर करीत आहोत धुमाळ धुमाळ धुमाळ। धन्यवाद। Ah
सारी सभा बडबडते. या कलियुगामध्ये पातकाची वृष्टी फार झाल्या कारणाने हे जन कसे भवसागरामध्ये बुडत आहे. मग त्याला करण्याला उपाय आहे किंवा नाही असा थोडकासा आहे. असा कोणता उपाय आहे? हस्ताने टाळी पिटावी आणि मुखाने हरीचे नामस्मरण करावे तर या भवपातकातून मुक्तता होईल. आपण आहात तरी कोण? गणपतीचे पुजारी. रात्र पार झालेली आहे तेव्हा गणपतीची पूजा लवकर आटपून घ्यावी. बरोबर आहे. बेत कशाचा चाललेला आहे? स्थळीचा बेत चाललेला आहे. देवाची विहीर फार शुद्ध झाली आहे. ती अमंग झालेली आहे. आज आहे देवीची जत्रा. संत समाज जत्रा भरलेली आहे. कुणी हात धुतले असतील, कुणी पाय धुतले असतील तर कुणी मुखमार्जन केलं असेल म्हणून स्वस्ते धुवून घेता. बरोबर आहे. हो भटजी महाराज, पडवीत आहात काय? कवळ्यास अंगवस्त्र धुतोय. कोर्टाच्या घरी का दिलं नव्हतं? दिला होता परंतु त्या लवडीच्या ना चांगला धुतलाच नाही. म्हणून स्वस्ते धुवून घेता. बरोबर आहे. हो भटजी महाराज, वरून काढावे व खालून ढकलावे आपल्याला उपदेश कोणी केला? हल्ली मी तिकडे गोमंतकाला गेलो होतो. तिथे मला दोन नायकिडीच्या मुली भेटल्या. त्यांनी मला हा उपदेश केला. त्याप्रमाणे क्रम चाललेला आहे. बरोबर आहे. डुंगण कशाला हलविता? कांड धरवितो. त्याला गंध असे म्हणून घ्या. तुम्ही म्हणून घ्या. महागणपते नमः. हो भटजी महाराज, महागणपते नमः म्हणून आपल्या मस्तकी गंध लावले याचा भावार्थ काय आहे? प्रथम आंघोळ कोणी गेली? आपणच केली. म्हणून आपणच गंध लावून घेतले. बड 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 बड. हो भटजी महाराज, बड 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 याचा भावार्थ काय आहे? ही सारी सभा बडबडते त्याची माझी सारी बडबडते आहे. महागणपते नमः. चंदनं समर्पयामि, पुष्पं समर्पयामि, अक्षतां समर्पयामि, धूपं दीपं समर्पयामि. अहो पूजा झाली परंतु नैवेद्य आणायला विसरलो. मग आता बाजारामध्ये मेवा मिठाई पुष्कळ आहे. तर मग आता बाजाराला पाणी सोडतो. खा देवा खा. खाजान समर्पयामि, भजान समर्पयामि, भुईमुगाच्या कुचक्या शेंगदाण्यां समर्पयामि आणि भांडारां समर्पयामि असे म्हणतो. ओ भटजी महाराज, भांडार म्हणजे कशाचा पदार्थ असतो? भाद्रपद मासी शुद्ध चतुर्थीच्या दिवशी बायका माणसे पंचपक्वाने करतात. त्यामध्ये एक वाटोळा असा पदार्थ असतो. त्याची या गणपतीला फार प्रीती असते म्हणून भांडारां समर्पयामि असे म्हणतो. ओ भटजी महाराज, एक भावे पूजा केली तशी आरती राहिली आहे ती उरकून घ्यावी. बरोबर आहे. जय देव जय देव जय मामा जय मामा. तशी आरती अर्पण करून घेतली परंतु गणपती आपल्याकडे पाहत नाही याचा भावार्थ काय? खरं हो खरं. काय खरं आहे? माझं लग्न होण्यापूर्वी माझ्या आई वडिलांनी एक नवस केला होता. असा कोणता नवस केला होता? की मला 3.5 हात मुलगा व्हावा. मग
मुलगा झाला किंवा नाही. मुलगा झाला परंतु नवस फेडायचा तसाच राहून गेला. मग आता आपण स्वतः फेडून घ्यावा. या कोण आहे? देवाच्या रिद्धी सिद्धी. यांनी प्रथम फुगडी घालावी. शासपाक आया नाही उठाच्या गवरी. शासपाक आया नाही उठाच्या गवरी. उगाई उगाई सबके माले उगाई उगाई सबके माले. शासपाक आया नाही उठाच्या गवरी. शासपाक आया नाही उठाच्या गवरी. उगाई उगाई सबके माले उगाई उगाई सबके माले. नवस फिटणार नाही. एक कशी वांगी लावते तर दुसरी कशी मिरची उपटून टाकते. मग आता आपण स्वतः फेडून घ्यावा. बरोबर आहे. भागिरदाच्या पिंपळावरी सुपा एवढी पाने. भागिरदाच्या पिंपळावरी सुपा एवढी पाने. उगाडी पूजय सखी माझे तू. उगाडी पूजय सखी माझे तू. भागिरदाच्या पिंपळावरी सुपा एवढी पाने. भागिरदाच्या पिंपळावरी सुपा एवढी पाने. उगाडी पूजय सखी माझे तू. उगाडी पूजय सखी माझे तू. तपेलेमध्ये काय पाहता? देवीचं थोडस वारं आलं होतं. मग त्याचं काय झालं? थोडस या तपेलेमध्ये अडकून राहिलं. थोडस या बोबेनं खाल्लं आणि शिल्लक राहिलं त्याचं पाणी झालं. मग आपल्या हातून मोठी चूक घडली असेल. खरं खरं. काय खरं आहे? येते वेळी शेपटीच्या कुत्र्यावर पाय पडला असेल. शेपटीच्या कुत्र्यावर की कुत्र्याच्या शेपटीवर? असं तुम्ही म्हणून घ्या. तेव्हा तुम्ही असं करा. तुम्ही ठेवा नारळ. गावकार देतील गाराणं. मृदंगी घेईल चूक मागून. देव बसेल माझ्या काट्यावर आणि मी बसेल या सकाळपासून बोंबाळणाऱ्यांच्या काट्यावर. चांगला देव घडून येऊ दे. देवळा भगवती फुलविला चाफा. देवळा भगवती फुलविला चाफा. सादेरी माते करे तुझी सेवा. सादेरी माते करे तुझी सेवा. देवळा भगवती फुलविला चाफा. फुलविला चाफा. सादेरी माते करे तुझी सेवा. सादेरी माते करे तुझी सेवा. मुडक्या धडावरचा देवचा मग दाखले असले पाहिजे. पुष्कळ आहे. असे कोणते दाखले आहे? तुझ्या पतेरीला अग्नी प्रदीप्त करील तो हा देव. अग्नी लावल्यानंतर बरोबर आहे. ओल्या झाडाला पालवी पुढे सारखा करील तो हा देव. पाणी घातल्यानंतर बरोबर आहे. आणखीन एक मोठा चमत्कार आहे. पाटाचं पाणी पावळ्याला आणि पावळ्याचे पाणी पाष्टाला येईल तो हा देव. ओ भटजी महाराज, पाष्टाचं पाणी पावळ्याला सहज उतरतं, परंतु पावळ्याचं पाणी पाष्टाला कसं जाईल? मध्यभागी असतात ते कोण? मोरावे. मग ते धरून कुऱ्हाडीने तोडावे. मग पाष्ट होईल खाली आणि पावळ्या होतील वर. मग कसं पाणी झरझर खाली उतरेल. आणखीन एक मोठा चमत्कार आहे. असा कोणता चमत्कार आहे? 9 महिने 9 दिवस 9 घटिका 9 फळ्याच्या गरोदर स्त्रीस प्रसूत करील तो हा देव. आपल्या हस्ते काही सुविणीच्या हस्ते. बरं आता येतो. पतिया तुझे नाम स्मरणे हो. गणपतिया तुझे नाम स्मरणे हो. गणपतिया तुझे नाम स्मरणे. पतिया तुझे नाम स्मरणे हो.
सद्बुद्धी द्यावी, दारिद्र्य पीडा अवघी धरावी, श्रीराज लक्ष्मी पते मती शीघ्र द्यावी, गणपत गण सभा गुण गाय रे पुरे देवा, गायो रे गणपत गण सभा गुण गाय रे पुरे देवा, गायो रे गणपत मंगलदाय
धावत येई लवतारी धावत येई लवतारी अंबारी लावून दैत्य सवना अंबारी लावून दैत्य सवना माझे मनोरथ पूर्ण करी ओ बाई करी धावना येई लवतारी धावना येई लवतारी अंबारी लावून दैत्य सवना अंबारी लावून दैत्य सवना माझे मनोरथ पूर्ण करी ओ बाई करी धावना येई लवतारी धावना येई लवतारी
त्यांचा समाचार घेतला पाहिजे. तेही समर्थ आहोत आणि आपण समर्थ आहोत तेव्हा समर्थांचा विचार समर्थांनी घ्यावा. कुठून आले कुठं जाता हो, कुठं बिठं बुवांना काही समजत नाही. बुवा हिंदी देशाहून आले असतील तर हिंदी बातम्या ऐकूया. काशी आयो कासू कहा जाते हो, कासू बिसू बुवांना काही समजत नाही. बुवा तेलंगी देशाहून आले असतील तर तेलंगी बातम्या ऐकून पाहूया. हे नव्हते प्रश्न नव्हते हो, असं नाही. या थंडीच्या दिवसामध्ये बुवांचे कर्ण बदल झाले असतील तर एक वेळ कामदंगाचा गजर करून पाहूया. बुवा बोलले तर ठीक, नाही तर आमचा कार्यभाग आटपून आम्ही आश्रमी जाऊ. कुठून आले कुठं जाता हो, आम्हाला गावा पुसता इतका वेळ पर्यंत होता कुठे. अडीच बायका हो, अडीच बायका. बायकांशी काही संबंध नाही. 3.5 पोरं हो, 3.5 पोरं. आई बाप निमाऱ्यावर पोरं असे म्हणतात. आम्हाला साहित्य पाहिजे. काय काय पाहिजे. एक गोणी नारळ, एक गोणी मिरची, एक गोणी बटाटे आणि एक गोणी कांदे. एवढं साहित्य घेऊन करतात काय. मुलीचे मुखबंधन आणि मुलाचे फळे सोबत. कोणत्या देशी. आपल्या दिवशी नाव काय. गोपीचंद. गोपी चंदनाचे प्रिय विष्णू प्रिय भानू हस्त जोडतो. बुवांना लोटांगण घालतो. बुवांचे शिष्य किती. कोट्यावधी. मग आपल्या जवळ आहेत किंवा नाही. थोडेसे एकाला कड्यात पडून गेले, थोडेसे नायकिडीच्या घरी गहाण ठेवले आणि वालोवाल विसरतं. मग आपल्याला शिष्य पाहिजे. बरोबर आहे. कशा प्रकारचे शिष्य पाहिजे. अंध निराहारी आणि बाल ब्रह्मचारी अशा प्रकारचे पाहिजे. अंध निराहारी आणि बाल ब्रह्मचारी मिळतील, परंतु आपण मिळतील अशा प्रकारचे घ्यावे. बुवांना आसन द्यावे. देव रे गोपाळ रे, 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 देव रे ब्रह्मदेव गोसावी यांनी काय केलं आहे तर सागर तीरावर आम्हाला आरंभ केला आहे. आणि तो कशासाठी म्हणाल तर देवराज्य जोडावे आणि दैत्य राज्य मोडावे. आणि त्याच्या जवळ 4 वस्तू आहेत. त्या कोणती म्हणाल तर आगम निगम अशा त्या प्रकारच्या वस्तू आहेत. त्या आमच्या हस्तगत झाल्या पाहिजे. तेव्हा तो कश्यपाचा पुत्र संकासूर याचे आपण स्तवन करूया. म्हणजे तो येऊन आपला कार्यभाग उरकून जाईल. देव रे गोपाळ